नाही, एक तर अर्थाची गैरअर्थ झालं गेलेल्याला दोष देणारातला मी नाही. मी त्या दिवशी पण बोललो, तर काही मीडिया बांधवांनी त्याचा वेगळा अर्थ त्याचा अर्थ नाही. माझा म्हणण्याचा उद्देश काय होता, 1954 ठीक आहे, आमचं पाठवलं झालं, आम्ही आमचं बघू ना, करूच आम्ही आमचं लढून मिळू कसं. पण ज्या माणसानं ज्यांच्यासाठी 16% आरक्षण दिलं 1954, त्या लोकांनी उपकार नाही ठेवला हो त्यांचा. हे माझा म्हणण्याचा उद्देश. किंवा आम्हाला तर नाही दिलं, तुम्हाला दिलं तर तुम्ही तरी त्यांचं करायचं ना, तुम्ही सोडून गेले. म्हणून माझा म्हणण्याचा उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला असेल. आपण यांना 16% आरक्षण दिलं तरी यांना उपकार नाही राहिला. उपकाराची परतफेड अशी केली, एक माणूस जवळ राहिला, त्यापेक्षा मराठ्यांना दिलं असतं तर बरं झालं असतं. किंवा त्यांना आता पश्चाताप येत असत. हा, मी त्याची बोलण्याचा प्रश्नच तो आहे एखाद्या वेळेस, आणि खरंच येत पण असं. मी ज्या माणसांना आरक्षण दिलं 16%, ते लोक आज कचाकच आपल्या विरोधात बोलून घाणघाण शिवाय देते. काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा? ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला तुम्ही हे साधं नाटक आहे काही. आणि मग त्यांना पश्चाताप येत असेल ना, ज्यांना दिलं तेच आपल्या बरोबर नाही, त्याच्यापेक्षा मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं, असा पश्चाताप येत असतं. असं म्हणणं आता 54 झालं गेलं, ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही. पण जे वाटलं ते खरंय, कारण छगन भुजबळ मोठा करणारे तेच, आरक्षण बी देणारे तेच, आणि आज ते सोबत नाही. कोणत्या जाती त्या 16% आरक्षणात बसल्या, त्या जातीला तरी पवार साहेब उपकार म्हणायला पाहिजे होता ना. काय चुकीचं बोललोय, त्यांच्यावर काय टीका केली का मी? तरी पण त्यांचा अनिल देशमुख का काय माझ्या विरोधात बोल आधी, तेव्हा मी बोललोय. नसता मी आतापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 1954 जे अर्थ, त्याला काय बोलायचं, त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं? तू आमच्या आरक्षणात येऊ नका, मराठ्याला कोणी असं काहीतरी बोलला, मी काय बाहेर बघितलं नाही. काय करायचं अनिल देशमुखला बोलायचं? गरज काय त्याला? आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचं नाव घेतलं का? त्याला काय बोलायची गरज होती? तो बोलल्याला आम्ही बोललो, आधी आम्ही बोलत नाही. गैरसमज करणाऱ्यांनी कुठंच गैरसमज करून नाही. मी आणखी सुद्धा पवार साहेबांवर टीका केलेली नाही. आणि तुम्ही लई येड्या करायला लागले तर मला मग बाखळा काढावं लागल, मग ते सुद्धा क्लिअर सांग. मग तुमचे इतकं वाकळा गाबा मग कोणाकडेच नाही, इतकं माझ्याजवळ आम्ही केलंच नाही. आम्ही फरक सांगितलं. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी, माकडा मुकडांनी, चिट्टा खाणाऱ्यांनी त्या समजून घेणं गरजेचं. मी बोललोय का 1954 जे आर काढला, आरक्षण दिलं गेलं, आमचं होतं ते दिलं गेलं आरक्षण. पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे. ते सापाला दूध पाजल्यासारखं झालं. साहेबांनी साप मोठी केली, आमचं वाटलं झालं, तर आमचं झालं तर आम्ही लढू मिळू, हरकत नाही. तुम्ही तरी त्यांचं म्हणून राहणार. म्हणून माझा बोलण्याचा दिवसात होतं की साहेबाला पश्चाताप येत असत. ज्यांच्यासाठी आपण दिलं की आपल्या बाजून नाही आलं, त्याच्यापेक्षा मराठ्यात दिलं असतं तर बरं झालं असतं. असा त्याचा बोलण्याचा उद्देश होता.